शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली, त्यात त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलं. ते म्हणतात की उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीमध्ये ॲडजस्ट करावं लागेल. याचा अर्थ नेमका कसा काढायचा? बघा, हे वरिष्ठांची चर्चा आहे, त्याच्यामध्ये ॲडजस्ट करण्याचा शब्दाचा प्रयोग काय आहे हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याला कारण असं आहे की अनेक भागांमध्ये आमची असलेले जे आत्ता जे सोडून गेलेले जे आमदार आहेत त्यात कदाचित राष्ट्रवादीचे आमदार किंवा उमेदवार चांगले असू शकतात. काही भागांमध्ये जिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आता सोडून गेलेले आमदार आहेत तिकडे दुसऱ्या नंबरवरती आम्ही आहोत. तर ह्या ह्याच्यातला सुतोवाच असेल तर जसं ॲडजस्ट आम्हाला करावं लागेल तसं ॲडजस्ट त्यांना करावं लागेल, हा कदाचित त्याच्यातला एक भाग असेल. पण मला असं वाटतं त्याच्यामध्ये मी बोलण्यापेक्षा वरिष्ठ स्तरावरती याच्याबद्दलची प्रतिक्रिया दिली जाईल. संघाचं एक साप्ताहिक आहे विवेक म्हणून, ज्यामध्ये बरीचशी टीका टिप्पणी करण्यात आलेली आहे आणि संघाचा जो कार्यकर्ता आहे किंवा हिंदुत्व मानणारा जो कार्यकर्ता आहे तो कुठेतरी आज खचलेला आहे, संभ्रमात आहे, असं सुद्धा त्यात म्हणण्यात आलेलं आहे. एकंदरीतच सगळी परिस्थिती पाहता मला असं वाटते ह्याच्याबद्दल भारतीय जनता पार्टीला काय वाटते हा महत्त्वाचा भाग आहे. कारण ज्यावेळी जसं एक विवेक म्हणून घेऊन त्यांचा जो साप्ताहिक असतो हा मार्गदर्शक हा निवळ फक्त समाजाला नाही तर मोठ्या प्रमाणावरती त्यांचा असलेल्या पक्षाला देखील आहेत, त्याच्यातली प्रतिक्रिया त्यांनीच देणं उचित होईल. पण एक गोष्ट नक्की आहे की वारंवार जे त्यावेळी ते सुतोवाच करतायत ह्याचा अर्थच असा आहे की त्यांचा ग्राउंड रिपोर्ट आहे. हा ग्राउंड रिपोर्ट हे च्या आधारावरतीच असे लेख लिहिले जातात आणि लेख लिहिणारे जी लोक आहेत ती जमिनीशी जुळलेली लोक आहेत. म्हणजे ती फक्त AC कॅबिनमध्ये बसून नाही, सर्वसामान्य लोकांबरोबर फिरतात, बोलतात, करतात. मला असं वाटतं की यामध्ये पण देखील त्यांचा काहीतरी विधायक दृष्टिकोन आहेत किंवा त्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणं. पण एक गोष्ट नक्कीच आहे की जे मूलभूत विचाराला साथ देणारा जो कार्यकर्ता आहे तो कुठेतरी खचला यासाठी आहे की आपण आपली भूमिका मांडत असताना ज्या हिंदुत्ववादी संघटना शिवसेनेसारख्या पक्षाबरोबर पण फारकत केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तो जोश तो राहिलेला नाही आहे. आणि हे मी म्हणायची गरज नाही, काल पण ज्यावेळी सन्मान्य शंकराचार्यजी पण आलेत तर त्यांनी पण हे स्पष्ट केलं की मग हिंदुत्व हा फक्त काय एका कुठच्या व्यक्ती आणि कुठच्या एका पक्षाशी बांधिलकी होऊन ठेवून चालणार नाही. उद्धवजींनी जी आतापर्यंत हिंदुत्वाची भूमिका जी घेतलेली ही कौतुकस्परी आहे. हे त्यांच्यासारख्याने येऊन बोलावं ही पण खऱ्या अर्थाने मला वाटते एक दृष्टिकोनातून उपदेशच आहे असं म्हटलं तर अयोग्य होणार नाही. म्हणून अशा उपदेशाच्या बद्दल भारतीय जनता पार्टी काय बोध घेते हे महत्त्वाचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.